वक्त्रालं वेदयालं तं लम्बोदरपदां गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री
पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे आपणास. श्रोते हो, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांबद्दल काय बोलावे व काही बोलावे किंवा काही सांगावे तेवढे थोडेच आहे. ज्ञानेश्वर भगवान विष्णू असे म्हटले आहे, ज्यांनी निवृत्तीनाथांना आपला गुरु केला, भक्तीने त्या देवाला आपलासा केला, ज्ञानेश्वरी सारखा अद्वितीय असा ग्रंथ लिहिला, हजारोंच्या संख्येने अभंग लिहिले, भागवत धर्माची ध्वजा फडकावली, सर्वसामान्यापासून असामान्यापर्यंत सगळ्यांचेच भले केले, स्वतः कष्ट सोसून दुसऱ्याचे कष्ट पीडा त्रास दूर केले असे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सर्व समाजाला जागे करताना, पापापासून निवृत्त करण्याकरिता, सर्वांना पुण्य मिळावे याकरिता आपल्या हरिपाठातील एका अभंगात सांगतात, पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे आपणास. श्रोते हो, जे देवाची भक्ती, सेवा, कार्य, उपासना प्रामाणिकपणे सत्यनीतीला धरून करीत नाहीत, मनापासून एकाग्र चित्त धरून करीत नाहीत, फक्त करायचे म्हणून करतात, दुसऱ्याला दाखवण्याकरिता करतात, खोटा भाव मनात धरून करतात, फक्त पैसे मिळवण्याकरिता करतात, तर अशातून निर्माण झालेली पर्वताप्राय पापे त्याच्याच मस्तकावर कायमची बसतात. कवी श्लोकामध्ये वर्णन करतात, अन्यक्षेत्रे कृतं पापं पुण्यक्षेत्रे विनश्यति, पुण्यक्षेत्रे कृतं पापं वज्रलेपो भविष्यति. पार्वतीपते हर हर महादेव. श्रोते हो, पाप हे सगळेच करतात,
कुणी चुकून करतात, कुणी मुद्दाम करतात, कुणी नकळत करतात, तर कुणी अज्ञानाने करतात. पण त्या पापाचे फळ मात्र प्रत्येकाला भोगावेच लागेल. ते कधीही चुकत नाही. संत म्हणतात, नकळता पद अग्नीवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे. आता अग्नीवर म्हणजेच त्या आगीवर समजामचा पाय पडला की दाह हा होणारच. तसे पाप केले की त्रास दुःख हे होणारच होणार. आपण पाप घालवण्याकरिता पुण्यक्षेत्रात येतो, तर पुण्यक्षेत्रे कोणती? मंदिरे, सत्संग, हरिनाम, भजन, कीर्तन, नामस्मरण, भागवत कथा, रामायण कथा अशा ठिकाणी पुण्य असते असे आपण सर्वजण मानतो. हो, पण आजच्या काळात या कलियुगात या ठिकाणात सुद्धा अपवाद सोडला तर प्रामाणिकपणा, शुद्ध भाव, खरी भक्ती, ईश्वरी प्रेम राहिले नाही. आज बरेच लोक पुण्यक्षेत्रात राहून त्या देवाजवळ राहून देवा करता असे म्हणून आपण देवाचे भक्त असल्याचा खोटा आव आणून अशी पापे करतात की जी पापे वज्रलेपो भविष्यती, ती त्यांची पापे पुण्यक्षेत्रातली असल्यामुळे इंद्राच्या वज्राप्रमाणे घट्ट होऊन राहतात आणि अशा पापी लोकांच्या पिढ्यानपिढ्या नष्ट होतात. हे ऐकायला जरी वाईट वाटले तरी सत्य आहे. कोणालाही दुखावण्याकरिता नाही, कारण शेवटी न्याय देणारा हा परमेश्वर आहे. आणि तो कसा आहे तर सत्य संकल्पाचा दाता नारायण, तो सत्याचा पाठीराखा आहे. श्रोते हो, आपण मारुतीला शरण जातो, शनिवारी देवळात जातो. कशा करिता? तर देवाने आपल्यावर कृपा करावी म्हणून. पण तो देव मारुती कसा आहे, त्याला काय काय आवडते याचा अभ्यास कोणी केला आहे का? तर नाही. हनुमान जितेंद्रिय आहेत. कवी वर्णन करतात, मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महारुद्र हनुमान की जय. मारुती जितेंद्रिय म्हणजे त्याचा आपल्या इंद्रियांवर पूर्णपणे ताबा आहे. तसाच भक्तांचा असावा असे भक्तच त्याला आवडतात. म्हणून मुखाने हरिनाम घ्यावे, नाहीतर जन्माला आला काय आणि गेला काय. सजन हो, आजचा माणूस पुण्याचे फळ इच्छितो, सुख अपेक्षितो. हे बरे कर देवा, ते बरे कर असे म्हणतो, पण चांगले कार्य मात्र करीत नाही. जो खोटे बोलतो, विद्वान पंडितांची, संतांची जो निंदा करतो, जो नामस्मरण, नामसंकीर्तन करीत नाही, जो हरिनाम घेत नाही, जो आध्यात्मिक वाचन करीत नाही, जो अधिकार मिळूनही त्या देवाला आवडेल असे कार्य करीत नाही, देवाच्या नावावर इतरांना फसवतो, हरिकथा ऐकत नाही, सत्संगात बसत नाही, जिथे भक्ती, सेवा किंवा नाम असेल तिथे जात नाही, किंवा त्याला असे कार्यक्रम आवडत नाहीत, तो अभक्त होय. तो देवाला कधीच आवडत नाही, त्याची हाक देवापर्यंत कधीच पोहोचत नाही. हो, तो पापीच होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाही जासी भक्ती तो पतिता भाता, नाही जासी भक्ती तो पतिता भाता. नाही जासी भक्ती तो पतिता भाता, हरिसेना भजता दैव हाता, हरिसेना भजता दैव हाता. नाही जासी भक्ती तो पतिता भाता, नाही जासी भक्ती तो पतिता भाता, नाही जासी भक्ती तो पतिता भाता.
श्रोते हो, मनुष्य जन्म मिळून जो भक्ती करीत नाही तो माणूस दुर्दैवी समजावा, असे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सांगतात. हो, कथा, कीर्तन, नामस्मरण, सत्संग हे त्याच करता आहे की आपल्या सर्वांची पापे नष्ट व्हावी. हो, हाच भाव कीर्तनकाराचा आणि कीर्तनाचा आहे. आता काही लोक म्हणतात, पापे केली म्हणून काय झाले, आम्ही पाप करणारच. हो, पण याचे उलट पहा, पापाचे फळ म्हणजे पापाचे बक्षीस दुःखच दुःख. इथे नाशच होणार, इथे दया माया काहीही नाही. जैसी करणी तैसी भरणी. कवी वर्णन करतात, जैसी काही लोक जंगलात फास लावतात, गळ टाकतात, पिंजरे लावतात आणि त्यात काही प्राणी अडकून तडफडून मरतात. तीच गती जो मनुष्य वाईट कर्म करतो, अधर्म करतो, अत्याचार करतो, दुसऱ्यांची फसवणूक करतो, त्याची गती तशीच होते. जाळ्यामध्ये जीव अडकती, तडफडून मरती, तीच गती. पुढे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अनंत वाचाळ बरळ अति बरळ. अहो, आज वाचाळवीर म्हणजेच बडबडणारे, गप्पा गोष्टी करणारे अशी माणसे खूप आहेत. त्यांच्या त्या बोलण्यातून पापे वाढतात, वैर वाढते, दुसऱ्यांची निंदा होते. अहो, त्याच संसारातील गप्पा गोष्टी माणसे पुन्हा पुन्हा लखवून चखळून बोलत असतात. कवी वर्णन करतात, लक्ष्मी विलासी बहुसंख्य वाटे, श्रीराम ध्याता मन कष्ट मोठे, प्रपंच माता पतिता विटेना, तुझ वीण रामा मज कंठ वीणा, जय जय रघुवीर समर्थ. सज्जन हो, पैशांचा विषय आला की सगळ्यांनाच आनंद होतो. मला काय मिळणार, मला काय मिळणार. आज काही मिळणार तरच काम, नाही तर नाही. सेवा संपली, सगळे पैशाचे दास झाले, विकले गेले. ह्याच्या उलट श्रीराम ध्याता मना कष्ट मोठे. हो, रामनाम घेऊया म्हटल्यावर आज लोक पळायला लागतात. पण प्रपंच वाढता वदता विटेना. संसारातील गप्पा गोष्टी सगळ्यांना जवळतात. नाम आवडत नाही पण गप्पा आवडतात. आज आपण पाहतो, दोन माणसे भेटली की बडबड चालू. त्यांच्या त्या बोलण्यातून पापे वाढतात. म्हणून सर्वांनी
संपूर्ण चराचरामध्ये भरून असलेल्या विश्वव्यापक अशा त्या भगवंताला आपलासा करण्याकरिता हरिनामाची कास धरा. पाप सोडा, पुण्य जोडा. हाताने काम करा पण मुखाने नाम घ्या. कथा, कीर्तन, नामस्मरण, सत्संग जिथे जिथे असेल तिथे जाऊन बसा. यातून आपोआप आपली भक्ती, आपलं पुण्य वाढत राहील, जगण्याची आशा वाढेल आणि आपल्या हातून खरी भक्ती होईल आणि आपले जीवन धन्य होईल. मूळ पद्यात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रोते हो, कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे आपण सर्वांनी म्हणून थोडं वेळ भजन करूया. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय
श्रोते हो, देवाला अहंकार आवडत नाही, गर्व आवडत नाही. मीपणा जिथे आहे तिथे देव नाही. म्हणून सर्वांनी अहंकार सोडावा आणि त्या देवाची भक्ती करावी. एकदा असाच एक प्रसंग. देवर्षी नारद मुनी हरिनाम घेत भ्रमण करीत असताना त्यांना राम भक्त हनुमंताची भेट झाली. दोघेही देवाचे थोर भक्त होते. एकमेकांना नमस्कार केला, क्षेमकुशल झाले. हनुमंत म्हणाला, अहो नारद मुनी, माझ्या प्रभू रामचंद्राने पुढच्या अवतारात म्हणजेच कृष्ण अवतारात मला राम दर्शन देतो म्हणून सांगितले आहे. कवी वर्णन करतात, रघुनंदन ने भाग दिया है, भाग दिया है, वैसे हनुमान जी को, वैसे हनुमान जी को. हनुमंता, आपण तीर्थयात्रा करूया. देवता दर्शन, निसर्ग दर्शन. परमेश्वराने जे या जगात या विश्वात निर्माण केले आहे त्याचा आनंद घेऊया आणि सोबत हरिनाम तर आहेच. ही कल्पना मारुतीला आवडली आणि दोघेही निघाले. अहो, मनात यावे तिथे जाण्याची ताकद त्यांच्यात होती. गाडीची त्यांना गरज नव्हती, ते स्वयंचलित होते. तर निसर्गाचा आनंद घेत घेत दोघेही निघाले. कळवर्ण करतात,
निसर्गाचा आनंद घेत घेत दोघेही निघाले. बघता 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 सुंदरशा एका डोंगरावर येऊन पोहोचले. आजूबाजूला पाहू लागले. पाहता 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 मारुतीची नजर सुंदर असणाऱ्या एका सोन्याच्या नगरीवर पडली आणि नारदांना ते म्हणाले, अहो नारद मुनी पहा, ती सोन्याची नगरी पहा, अहो ती लंका नगरी पहा, माझ्या प्रभू रामचंद्राने जिंकलेली पहा नारद मुनी पहा. हे ऐकून नारदांना मनातून आनंद झाला, कारण याच करिता नारदांनी मारुतीला आणले होते आणि मनात म्हणतात आपला हेतू आता साध्य होणार. नारद म्हणतात, अरे हनुमंता, ही लंका नव्हे द्वारका आहे आणि तिचा राजा बलराम आहे, बलराम. ऐकले मात्र हनुमंताला राग आला. माझा राम असताना हा बलराम कोण? कोण हा बलराम? काही वर्णन करतात. हे ऐकुनी तो कपिवरा, हे ऐकुनी तो कपिवरा, कोपाते पातला तदा अमिता. कोपाते पातला तदा अमिता. बोले सीतापति विना, बोले सीतापति विना, कोण तुझा मान्य कृपया महिता. राम राम हरे हरे, राम 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 सीतापति, राम 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 हरे हरे, राम राम हनुमंत म्हणाला, नारद मुनी, या नगरीचा जो राजा आहे त्याला जाऊन सांगा की बलरामातले बल काढून टाक, नसेल तर युद्धाला तयार हो. आता नारदांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मारुती अशी अरेरावीची भाषा करू नका, अहो युद्ध नको, भांडण नको, आपण आपली नाव घेत पुढे जाऊया. पण मारुती काही ऐकेना. आता काय करणार? नारद मुनी द्वारकेत आले. बलराम दादाने स्वागत केले. नारद म्हणतात, मी एक निरोप घेऊन आलो आहे. मी असे ऐकतो तुझ्या द्वारकेवर कुणीतरी शत्रू चाल करून येत आहे. अरे बलरामा, तो म्हणतो तुझे नाव बदल, बलराम बदलून टाक म्हणतो. असे तो म्हणतो बरं का. अरे मी नव्हे. तर हे ऐकून बलराम दादाला राग आला. सजन हो, आजच्या काळात सगळ्यांनाच लवकर राग येतो नाही का?
काहींचा राग तर 4-4 दिवस राहतो. अहो, राग येणे मूर्खपणाची लक्षणे आहे. जर समजा आला तर आपण तो सोडून द्यावा. तर बलरामाने विचारले, नारद मुनी, शत्रू कोण आहे? आता नारद म्हणतात, हे बघा, तो झाडावर राहतो, इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारतो, झाडावरची फळं खातो, म्हणजे आंबा खातो, चिकू खातो, फणस खातो, आणि त्याला एक शेपूट आहे. आता बलरामाने विचारले, नारद मुनी, म्हणजे माकड बिकड आहे की काय? आता नारद म्हणतात, ते मला माहित नाही, ते जाऊन तू बघ. बलरामाने युद्धाची तयारी केली. मुळात अहंकार होताच, तो आणि वाढला. कविवर्णन करतात, यादव बळ घेऊनी हलखला, पुरी बाहेर निघाला सत्वरा, तो वृक्षावरी वाला मारा, तो वृक्षावरी वानरा, देखिला दुरुमोनी सकाळी गेले. रणशिंक फुंकरे. जास्तीत जास्त सेना घेऊन नारदांनी सांगितलेल्या जागी बलराम पोहोचले. तोच तिथे अंजनी नंदन बसले होते, तो झाडावर. त्याला पाहून बलराम दादा म्हणाला, अरे, याच्याशी मी युद्ध करायचं? अरे, हा कुठे, मी कुठे? मी शूर आहे, मी पराक्रमी आहे. अरे, हा माकड आहे, माकड. तरी पण आता आलोच आहे, तर एक दणका द्यावाच द्यावा. असं म्हणून बलरामाने भात्यातून एक बाण काढला आणि त्या माकडावर म्हणजेच मारुतीवर सोडला. अहो, मारुतीने भुभुक्कार केला, बाण हवेत गेला. अशा प्रकारे बलरामाने हजारो बाण सोडले, पण त्या जितेंद्रिय मारुतीला मात्र काहीच झाले नाही. श्रुदेव, मारुती हा काही वेगळाच आहे हो. त्याची ताकदच वेगळी आहे. तो रामाचा भक्त आहे. त्या जितेंद्रिय मारुतीचे वर्णन तुलसीदास हनुमान चालीसेमध्ये करतात. जय हनुमान ज्ञान गुण सागर,
नंतर बलरामाने मुसळ फेकली व त्याचेही तुकडे 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 झाले. श्रोते हो, तेव्हापासून मुसळी संपल्या आणि गिरण्या सुरू झाल्या बरं का. तर नंतर नांगर फेकला व त्याचीही दुर्दशा झाली. मारुती समोर बलरामाची सर्व शस्त्रे निष्फळ ठरली. हा म्हणता मारुतीने एक प्रचंड मोठे झाड उचलले आणि बलरामावर फेकले व बलराम तिथे आडवा पडला. श्रोते हो, मारुतीला बलरामाला मारायचे नव्हते, फक्त त्याचा अहंकार मात्र काढायचा होता. तर हा म्हणता मारुतीने बलरामाचा पराभव केला. आपला पराभव कोणी बघत नाही ना असे पाहून बलराम द्वारकेत परतले. श्रोते हो, हल्ली समजा सायकल वरून कोणी पडला, हो पडतातच म्हणा, पण समजा पडला तर तो आपल्याला किती लागलंय, म्हणजे भोपऱ्याला किती लागले, कोपऱ्याला किती लागलंय हे कधीही बघत नाही. तर आपल्याला कोणी बघत नाही ना हे बघतो. तर बलराम दादा लपत छपत द्वारकेच्या मागच्या दाराने आत येत होता. तोच दारात अनुज उभा. अहो, अनुज म्हणजेच भगवान गोपाल कृष्ण उभे. सगळं नाटक त्यांनीच तर केलंय. दादा दादा काय झाले,
अरे तू एवढा घामाघूम कसा झाला? तुझे कपडे कोणी फाडले? अरे तुझी ही दुर्दशा कोणी केली? मी कृष्ण असताना तुझा पराभव कोणी केला? अरे सांग दादा, सांग. श्रोते हो, पराभवाने खजील झालेला काय सांगणार? त्याचा अहंकार गेला होता. नाही लाजाने बलरामाने सांगितले, कृष्णा, अरे काय सांगू रे, माझा पराभव एका माकडाने केला. काय? तुमचा पराभव एका माकडाने केला? अरे दादा, द्वारकेच्या राजाचा पराभव एका माकडाने केला? छे 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 छे, मी आता जातो तिथे. कृष्णा, थांब, पुरे, मला आता विश्रांती हवी. सज्जन हो, बलरामाचे गर्व हरण झाले. भगवान म्हणतात, माझा मोठा भाऊ माझ्या सान्निध्यात असून त्याला अहंकार हे मला आवडत नाही. तर देवाने मारुतीच्या सहाय्याने बलरामाचा अहंकार घालवला. आता दुसरा नंबर गरुड. देवाने हाक मारली, वैनतेया, एक काम आहे महत्वाचे. मी असे ऐकतो की आमच्या द्वारकेवर कोणीतरी शत्रू चाल करून येत आहे. त्याचे पारिपत्य तूच करावे. गरुड म्हणाला, देवा, मला अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही, पण शत्रूची जरा कल्पना घ्या. भगवान म्हणतात, अरे तो एकटाच आहे, झाडावर राहतो, आणि त्याला एक शेपूट आहे. आता गरुडाने विचारले, देवा, म्हणजे माकड विकड आहे की काय? देव म्हणतात, ते मला माहित नाही, ते जाऊन तू बघ. सज्जन हो, गरुडाला अहंकार झाला होता. देवाचे वाहन असताना अहंकार घातक आहे. तो स्वतःला मोठा पराक्रमी समजत होता. गर्वाने देवाला म्हणाला, सुपर्णदेव लागून पाय, सुपर्णदेव लागून पाय, सुपर्णदेव लागून पाय, गर्भोक्तीने बोलत गाणे, सुपर्णदेव लागून पाय, गर्भोक्तीने बोलत गाणे. देवा, मी असा पराक्रमी आहे आणि तुम्ही मला एका त्या मरकटाला, त्या वानराला आणायला पाठवता. भगवान म्हणाले, गरुडा, तू पराक्रमी आहेसच, पण तरीही तुला जायलाच हवं. आता नाईलाज झाला. देवाची आज्ञा अमान्य केल्यास देव आज्ञा व्हायची. निदान गरुड देवाला तरी मानित होता. तर गरुड दंड थोपटीत एकटाच निघाला. ज्या वृक्षावर रामदूत हनुमान बसले होते तिथे आला आणि मारुतीची अवहेलना करीत म्हणाला, अरे मरकटा, बलराम दादाला तू आव्हान देतोस? थांब, तुला आता ठारच करतो. अरे माझ्या पराक्रमाची तुला कल्पना नाही. असे मी 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 म्हणत गरुड जो पुढे 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 आला, तोच मारुतीने त्याच्या थोबाडीत अशी एक थप्पड मारली. कशी मारली कवी वर्णन करतात. चटकन वदनी बसता, चटकन वदनी बसता, भड भड रुधिरा वाहून तडफडला.
होताच भगवान म्हणाले, अहंतेची दुसरी प्रतिमा संपली. अहो, औषध लागू पडले. माझ्या हनुमंताने गरुडाचे गर्भहरण केले खरे, पण गरुडाची ती केविलवाणी परिस्थिती पाहून देव व्याकुळ झाले. मुखातून रक्त वाहत होते, तोंड सुजले होते. देवाने जवळ येऊन गरुडाच्या अंगावरून हात फिरवला. त्यापूर्वी त्याची स्थिती कशी होती कळवरण करतात. नयनी श्रवती अश्रुधारा देवाने स्पर्श केला मात्र संजीवनीचा साक्षात्कार झालेल्या त्या गरुडाच्या सर्व वेदना नष्ट झाल्या. तो गरुड उठून उभा राहिला आणि म्हणाला, प्रभू, आता काही दिवस रजा द्या. भगवान म्हणाले, अरे गरुडा, राज्यावर संकट आहे, ही वेळ आराम करण्याची नाही. तुला एक काम आहे. गरुड म्हणाला, देवा, करीन हा, पण आता ज्या दिशेने गेलो होतो आणि माझी ही अवस्था झाली तिथे पाठवू नका. देवा, एवढे उपकार करा. भगवान म्हणाले, अरे गरुडा, काम तर तिथेच आहे. गरुड घाबरला. भगवान म्हणाले, अरे गरुडा, तुझ्या अहंकारासोबत तिथे गेला होतास, तसा न जाता मी सांगतो ते कर. त्रिविध ताप चुकवणारे ईश्वराचे नाम ज्याच्या मुखात आहे, तो रामदूत हनुमान तुला कधीच दंड करणार नाही. त्याला माझा जाऊन निरोप दे की रामरूप पाहायला आपल्याला देवाने बोलावले आहे. तर गरुड मारुती समोर आला. त्याचा अहंकार गेला होता, त्यामुळे आता हात जोडूनच आला आणि देवाचा निरोप त्याने दिला. श्रोते हो, माझ्या देवाचे दर्शन घडणार, आपल्याला राम पाहायला मिळणार, हे ऐकून मारुतीला अत्यानंद झाला. आता हनुमंत इकडे येणार म्हणून भगवान गोपाल कृष्णांनी स्वतः रामरूप घेतले. बलरामाने लक्ष्मणाचे रूप घेतले आणि देवाने नारदांना बोलावून सांगितले की सत्यभामेला सीता होऊन यायला सांगा. नारद मनात म्हणतात, दोघांचा अहंकार गेला, आता सत्यभामा. नारद मुनी सत्यभामेच्या महालात आले. सत्यभामेने नमस्कार केले. नारद मुनी म्हणतात, सत्यभामे, अगं तू मोठी भाग्यवान आहेस. देवाने आपल्याला सीता होऊन ताबडतोब महालात बोलावले आहे. हे ऐकून सत्यभामेला सुद्धा अतिशय आनंद झाला. सीतेचा मान आपल्याला मिळाला आहे असे म्हणत ती आपल्या मेकअप रूम मध्ये गेली. अंगावर अनेक अलंकार घातले, मेकअप केला. खरं तर सत्यभामेला ते शोभत होते, कारण तिच्याकडे सत्य होते आणि भाव म्हणजे सौंदर्य होते. फक्त त्यातला अहंकार मात्र देवाला नको होता. आपले तरी काय हो, किती मेकअप, तासन तास, दररोज वेगळा. आता सगळेच मेकअप करतात. स्त्रियांप्रमाणे पुरुष सुद्धा मेकअप करतात. आज आपल्याकडे बघण्यासारखं काय असतं तर फक्त मेकअप. तर माणसाने आपण कसे दिसतो याच्यापेक्षा आपण कसे वागतो याकडे लक्ष द्यावे.
तर सत्यभामा नटून थकून सभा मंडपात आली. तिला पाहताच भगवान म्हणाले, माझी सीता अशी नव्हती, ही सीता नव्हेच. भर सभेत सत्यभामेचा अपमान झाला आणि देवाने नारदांना बोलावून सांगितले, माझ्या प्रियतम असलेल्या रुक्मिणीला सीता होऊन यायला सांगा. आणि हे ऐकल्यावर सत्यभामेचा सगळा अहंकार गळून पडला. आपली योग्यता तिला कळली. तर रुक्मिणी सीता होऊन आली. वर्णन करतात, दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तौ वन्दे रघुनन्दनं महारुद्र हनुमान की जय. एवढ्यात गरुडाबरोबर हनुमंत तिथे आले आणि हनुमंताने भगवान प्रभू रामचंद्रांचे पाय धरले. आपल्या भक्ताला देवाने आलिंगन दिले, त्याला आशीर्वाद दिला. हे सर्व बलराम दादा, गरुड आणि सत्यभामा पाहत होते. हा तर देवाचा सखा आहे, म्हणजे देवाने त्याला बोलावले होते. त्यांनी देवाला विचारले, देवा, आम्ही तर तुमच्या सानिध्यात कायम असतो, पण आम्ही तुम्हाला ओळखले नाही. तेव्हा भगवान म्हणाले, दादा, आपल्याला झालेला अहंकारच सर्वांच्या आड येत होता. तुम्ही मारुतीच्या सहाय्याने काढला. आता पुन्हा अहंकार होणार नाही. बलराम दादा, गरुड आणि सत्यभामा देवाला शरण आले. तर मारुती म्हणाला, बाबांनो, देवाला अहंकार आवडत नाही. देवाची कृपा हवी असेल तर सगळ्यांनी अहंकार हा सोडावाच लागेल. तर श्रोते हो, बलराम दादा, गरुड आणि सत्यभामेने जसा अहंकार सोडला तसाच आपण सर्वांनी सोडून देवाला आपलासा करूया. मुखाने अखंड नाम घेऊया, हातून चांगलेच कार्य करूया आणि आपला हा मनुष्य जन्म सार्थकी लावूया. मूळ पद्यात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतात, इतना तू करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का
हर हर